से मोनिका बात कर रही हूँ। सर ये एक हॅलो, सर्विस कॉल है, क्या अभी आपसे बात कर सकते हैं? मराठीमध्ये बोलणारं कोण असेल तर द्या ना. हाँ सर, मी बोलू शकते ना मराठी. बोला ना. हां सर, मी जसं चेक करते तुम्ही पोर्टची रिक्वेस्ट केली आहे सर, तर मला जाणून घ्यायचं तुम्ही पोर्ट का बरं करताय? तुम्हाला काय असुविधा झाली आहे जिओमध्ये? ही गुजरात्यांची कंपनी आहे ना. अच्छा, म्हणून पोर्ट करत आहे. हो. पण सर गुजरात इंडियामध्येच येते ना सर. महाराष्ट्रात नाही येत ना. पण आपण सगळे तर इंडियनच आहो ना सर. नाही ना, भारतीयच पण आहो सगळे. जिओचा मालक आहे तो गुजराती आहे ना. तो इंडियन नाही समजत स्वतःला. त्यांनी स्टेटमेंट दिलं ना आता. माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी गुजरात आहे. गुजरातसाठी मी करतोय. रिलायन्स जिओ ही कंपनी गुजराती आहे आणि गुजरातसाठी आम्ही सगळं करणार आहोत. म्हणून आम्ही पोर्ट करतोय. क्रमांक नको आम्हाला, गुजरातचा नंबर नको आम्हाला. एखादी कंपनी असेल जी स्वतःला भारतीय समजत असेल किंवा महाराष्ट्रातली समजत असेल त्यांचा क्रमांक घेऊ आम्ही. मी समजू शकत आहे सर. हम्म. पण बघा आता ही जिओ म्हणजे आपल्या भारतातलीच आहे ना सर. तर आणि गुजरात गुजरात मधली पण आहे ना. भारतातच येत आहे. गुजरातली आहे, महाराष्ट्रातली नाही आहे ना. पण मी महाराष्ट्रातली घेतो ना. मग मी गुजरात मधली कशाला कंपनी घेऊ जी स्वतःला गुजराती समजते? पण गुजरात तर इथेच येते ना सर, आपल्या इंडियामध्ये सगळे स्टेट येतात ना येऊ दे, सर. इंडियामध्ये सगळे स्टेट येतात. मग गुजराती आहे म्हणून कसं काय पर्टिक्युलरली म्हणतो तुमचा मालक? तुमचा मालक पर्टिक्युलरली मी गुजराती आहे असं कसं म्हणतो? मग त्याने म्हणायला पाहिजे ना मी भारतीय आहे, ही भारताची कंपनी आहे, भारतातली कंपनी आहे. त्यांनी एका स्टेटची कंपनी डिक्लेअर केलेली आहे त्यांना. मग आम्ही दुसऱ्या स्टेट मधल्या लोकांनी त्यांची सुविधा का घ्यायची? हो सर, मी समजू शकत आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे. हो. तुम्ही आम्हाला सांगता की इंडियाची कंपनी आहे, तुमचा मालक नाही म्हणत ना. तुमचा मालक म्हणतोय की ही गुजरातची कंपनी आहे. पण सर तुम्ही बेनिफिट बघा ना सर. नाही, बेनिफिट कशाला बघायचे आम्हाला? तुम्ही एकदम एक प्रकारचं नाही पाहिजे. कास्ट उद्या म्हणजे पाकिस्तानची कंपनी येईल, ती म्हणेल बेनिफिट बघा, पाकिस्तानचे नंबर घ्यायचे का आम्ही? तुम्ही घ्याल का? नाही. मग बेनिफिट काय करायचे? स्वाभिमान बाळगला पाहिजे माणसांनी. हो पैसे सर. देतो ना आम्ही, फ्रीमध्ये सर्व्हिस नाही घेत ना. हो सर. हो. जिओ म्हणा, रिलायन्स म्हणा, या सगळ्या कंपनी काय गुजराती लोकांच्या याच्यावर मोठ्या झाल्यात का फक्त? नाही. सगळ्या पूर्ण देशातल्या सगळ्या लोकांनी दिलेलं आहे ना. मग तुमचा मालक कसा काय म्हणू शकतो की फक्त गुजरातची कंपनी आहे? मग त्यांनी फक्त गुजराती लोकांना सिम द्यावेत किंवा त्यांची सर्व्हिस आहे, त्यांची कामं आहेत, इव्हन नोकऱ्या आहेत, त्या सुद्धा फक्त गुजराती लोकांना द्यायला पाहिजे. हां सर, मी समजत आहे तुम्हाला जे बोलायचं आहे. हो. त्यामुळे आम्ही पोर्ट करतोय. नको आम्हाला कंपनी. गुजरातमध्ये चालवा तुमची कंपनी. फक्त गुजरात्यांना द्या तुमचे नंबर. मग पोर्ट करणारच आहे. कुठे हो. करताय मग पोर्ट सर? कोणत्या ते आम्ही बघू. ऑपरेटरमध्ये करत आहे? ते आम्ही बघू. जी कंपनी स्वतःला महाराष्ट्रातली समजते किंवा स्वतःला भारतीय समजते तिथे करू आम्ही. सर डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे तुम्ही? हो, आता करणार. आता पोर्ट नंबर घेतलेला आहे. आता स्टोअरमध्ये जाऊन चेंज करणार कुठला तरी. धन्यवाद. बघा सर, जर तुमचं डिसिजन चेंज झालं फक्त एक मेसेज करावं लागतं. कॅपिटलमध्ये कॅन्सल स्पेस मोबाईल नंबर आणि जो 1900 तुमच्या जिओच्या मालकाने जसं जाहीर केलं ते त्यांनी दिलेलं स्टेटमेंट चुकीचं दिलेलं आहे. जिओ ही किंवा रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे, फक्त गुजरातची नाही. त्याला सगळ्यांचं योगदान आहे, खास करून महाराष्ट्राचं. जिथे ते राहत आहेत, त्यांचे वडील राहिले, त्यांच्या वडिलांनी पैसा कमवला, ती त्यांची कर्मभूमी आहे. असं जर मान्य करत असतील तर आम्ही विचार करू. अन्यथा कशाला? काहीच कुठलेच रिलायन्सचे जिओचे प्रोडक्ट नाही घेणार आम्ही. सगळे बॅन करणार, बहिष्कार करणार. बरोबर. धन्यवाद. ठीक आहे.